मंडळी, आज मी एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तुमच्याशी. तुम्ही लोक बरेच व्हिडिओ YouTubeवर पाहत असता. आरोग्यासाठीचे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहता आणि त्याच्यावर आपली मतं बनवता आणि इतरांना पण सांगत असता. आणि YouTubeवर तुम्ही महत्त्वाचं काय बघत असाल, तर थंबनेल कसं आहे. आणि ते थंबनेल जर नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं, की त्या थंबनेलमध्ये बरेच मिरॅक्युलस गोष्टी सांगितलेल्या आहेत. 2-3 ओळी असतात. तुमचं हे केल्याने 100% बरं होईल. ह्या अर्धा चमचा घ्या, तुमची चरबी जळेल आणि ह्या 5 गोष्टी घ्या, तुमचा म्हातारपण दूर होईल. अशा बऱ्याच मिरॅक्युलस गोष्टी तुम्हाला YouTubeवर आपल्याला दिसतात आणि त्यावर तुम्ही जास्तीत जास्त आकृष्ट होऊन ते व्हिडिओ बघता, त्याचे व्ह्यूज वाढतात आणि आत बघितलं तर जास्त असं काही जादूही नसतं. आणि जरी असलं तरी त्याचा उपयोग होईलच असं सांगता येत नाही. Instagramवरचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. Instagramवर एक व्हिडिओ आला होता, की कांद्याची साल म्हणजे वरचं जे टरफल असतं, जे कडक-कडक असतं ते आणि लसणाची साल हे एकत्र जाळा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला आणि डोक्याला 1 महिना लावा. त्याने तुमचे केस काळे होतील आणि तहे हयात तुमचे केस पांढरे होणार नाहीत. बऱ्याच जणांनी हा प्रयोग करून पाहिला आणि त्याचा परिणाम असा झाला, की त्यांचा चेहरा काळा व्हायला लागला आणि त्याच्यावर कमेंट पण अशा यायला लागल्या, की आमचे केस आहे तसे राहिले, परंतु आमचा चेहरा काळा व्हायला लागला, पण आमचे केस काही काळे झाले नाहीत. असे मिरॅक्युलस इफेक्ट्सचे व्हिडिओज तुम्ही बघता. बरेच व्हिडिओ असतात असे आणि तुम्ही तिथे काय म्हणू आपण जास्त आकृष्ट होता आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो किंवा भोगायला लागू शकतो. एक तर बहाद्दर असे होते, त्यांनी असं सांगितलं, की तुमचा खोकला, कफाचा खोकला किंवा दमा हे 5 मिनिटात जाईल. हे औषध घ्या. त्यांनी बरेच मसाल्याचे पदार्थ, दालचिनी आहे, मिरं आहे, असे पदार्थ एकत्र करून त्याचा काढा करून घ्यायला सांगितला. आणि त्याचा परिणाम असा झाला, की पोटाला, नंतर अन्ननलिकेला आणि घशाला सूज आली. तिथे प्रचंड आग व्हायला लागली, पोटात आग व्हायला लागली, छातीत आग व्हायला लागली आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास इतका वाढला, की औषधं घेऊन सुद्धा तो कमी व्हायला तयार नाही. हे असे व्हिडिओज तुम्ही बघत असता आणि त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. तुम्ही ते व्हिडिओज बघता आणि ते पाहत राहता आणि त्यांचे व्ह्यूज वाढतात, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढतात आणि खरे आयुर्वेदाचं ज्ञान सांगणारी लोकं जरा थोडी बाजूला पडतात. आता अशी पण एक कमेंट आली होती, की कुणाचं ऐकावं ते कळत नाही. मी म्हणतो माझंही ऐकू नका. जे योग्य वाटलं तेच घ्या. कुठेही बघा, कुठलाही व्हिडिओ बघून स्वतःचं मत लगेच बनवू नका, की याने हे सांगितलं हेच खरं आहे. मी जे काही सांगतो ते जास्तीत जास्त जेन्युइनली आयुर्वेदाचं सांगण्याचा प्रयत्न करतो. आमच्या प्रॅक्टिसमध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्याच्या बाहेरचं मी एकही वाक्य कधीही सांगत नाही. आयुर्वेदामध्ये जे सिद्धांत आहेत ते 5,000 वर्षापासून आहेत तसे आहेत. 5,000 वर्षापासून दिलेली जी औषधं आहेत ती आहेत तशी अजूनही काम करतात. ॲलोपॅथीचं जर औषध एखादं घेतलं, तर ते काही वर्षापूर्वी जे असतं त्याला आता बॅन असतो त्याच्यावर. कारण ते आपल्या शरीराला घातक आहे असं सिद्ध होतं. अशीच बरीचशी औषधं बॅन होतात, परत नवीन येत असतात, हायर अँटिबायोटिक्स येत असतात. परंतु आयुर्वेदाची औषधं 5,000 वर्षापूर्वीपासून जशी आहेत, तशीच आत्ता आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि 5,000 वर्षापासूनचं हे शास्त्र त्याला त्याच्यामुळे भाव स्वभाव नित्यत्वात म्हणजे त्या आयुर्वेदशास्त्रामध्ये जे भाव आहेत, ते सिद्ध झालेले आहेत. त्याचे सिद्धांत हे सिद्ध आहेत. शाश्वतत्वात, शाश्वत म्हणजे काय? जे कधीही नाश पावत नाही, जे चिरंतन शाश्वत राहतं, असं हे आयुर्वेदशास्त्र आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या चिरंतन आहेत अशा आहेत आणि त्याच मी तुम्हाला सांगायचा नेहमी प्रयत्न करत असतो. कधीही, कुठेही, कोणत्याही अशा गोष्टीच्या मागे लागू नका, की जे ट्रिमेंडस तुम्हाला चेंज देत आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप छान होऊ शकतो, असं कधीही होऊ शकत नाही. आयुर्वेदशास्त्र हे शास्त्र आहे, सायन्स आहे, त्याचे सिद्धांत आहे. आयुर्वेद हे तोडग्याचं शास्त्र नाही आहे. कुणी सांगत असेल, की चरबीवर हे औषध वापरा, तुमची चरबी लगेच जळून जाईल. नंतर तुम्ही असं-असं औषध खा, तुमची उंची वाढेल, तुमची जाडी कमी होईल, तुमचे मणक्याचे आजार जातील, असं कधीही होऊ शकत नाही. आपणही सांगताना काय करतो, स्टेप बाय स्टेप सांगतो. एक स्टेप आधी थोडी माईल्ड औषधं असतात, नंतर थोडी हायर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता घरच्या घरी, त्या मी सांगत असतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फरक वाटला नाही, तर जवळच्या ज्ञानी वैद्यांना तुम्ही दाखवायला पाहिजे, असं मी नेहमी सांगत असतो. घरच्या घरी करता येण्यासारखं आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु नंतर जर त्या गोष्टींनी फरक पडत नसेल, तर नक्कीच आपल्याला कोणत्यातरी मोठ्या वैद्यांना दाखवायची गरज असते, हे कधीही लक्षात ठेवा. कधीही भुलू नका, कधीही आकृष्ट होऊ नका अशा गोष्टींकडे, की ज्या गोष्टी तुम्हाला वापरल्यानंतर त्रास होऊ शकतो. आयुर्वेद काय करतो? आयुर्वेद सगळ्या गोष्टींचा नीट विचार करतो. तुमची प्रकृती कोणती आहे? तुमचा जन्म कुठे झालेला आहे? तुमचा कोणत्या ऋतूमध्ये जन्म झालेला आहे? आणि त्यानुसार चिकित्सा आयुर्वेद द्यायला सांगत असतो.
त्याच्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट कुठले औषध घेतलं तर ते साधारण तुम्हाला उपयोगी पडू शकतात, परंतु त्याचा त्रासही होऊ शकतो. मी माझ्या व्हिडिओजमध्ये अशा गोष्टी सांगत असतो की जेणेकरून तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. आणि त्रास कारण काय असतं, एखादी गोष्ट जर तुम्ही घेतली आणि तुम्हाला त्रास झाला, तुम्ही नावं कुणाला ठेवणार आहात? आयुर्वेदाला. खरं तर ही त्या माणसाची चूक असते. कारण त्याने ते औषध सांगितलेलं असतं. त्याने आयुर्वेद नसतं सांगितलेलं. कारण तो पूर्ण आयुर्वेदिक नसतो. आयुर्वेदिक माणसं कधीही तुम्हाला असं औषध सांगणार नाही की सांगेल की हे औषध घ्या तुम्हाला बरं वाटेल. त्याच्यामुळे ट्रिमेंडस चेंजेस किंवा हा असा खूप छान फरक पडेल, ह्या गोष्टींच्या मागे लागू नका. जे काही शाश्वत असतं, जे काही सत्य असतं, ते पचवायला थोडं कठीण असतं. परंतु ते तुम्हाला हळू छान असा फायदा देत असतं. जे आयुर्वेदिक लोकं आहेत, आयुर्वेद तज्ञ आहेत. मी आयुर्वेद वाचस्पती आहे. जामनगरसारख्या ठिकाणी जवळ-जवळ 12 जणांमध्ये आमचं सिलेक्शन होत असतं. का? कारण आम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागतो त्यासाठी आणि एम-डीला सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला 3 वर्षे फक्त आयुर्वेदाचा आणि आयुर्वेदाचा अभ्यास करावा लागतो. आम्ही बाहेरच पडत नाही आणि त्या प्रिमाइसमध्ये आमचे हॉस्पिटल असतात, आमचं रिसर्च युनिट असतं आणि त्या रिसर्च युनिटमध्ये आम्ही आमचं रिसर्च करत असतो, अभ्यास करत असतो आणि त्याच्यामधून जे काही निघतं, ज्याला आपण मंथन केल्यावर ताक मंथन केल्यावर कसं नवनीत निघतं, तसे जे काही निघतं ते आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. आणि आत्ता YouTubeच्या माध्यमामधून आयुर्वेद साक्षर म्हणजे तुम्हाला साक्षर करण्यासाठी, आयुर्वेदाचं खरं ज्ञान देण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही साक्षर म्हणजे कसं आहे, काही एखाद्याला येत नाही, मग त्याला उजळणी घेतली जाते, त्यांना बाराखडी शिकवली जाते आणि त्याच्यातून त्यांना साक्षर केलं जातं. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्हाला आयुर्वेद साक्षर, आरोग्य साक्षर करण्यासाठीच मी सगळ्या या गोष्टी तुमच्यासमोर मांडत असतो. आम्ही जे काही कष्ट केलेले आहेत, आम्ही प्रॅक्टिसमध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामधून जे मथित असं नवनीत निघतं म्हणजेच लोणी निघतं, त्याचा उपयोग तुम्हाला देण्यासाठी त्या मथिताचा म्हणजेच नवनीताचा म्हणजेच लोण्याचा उपयोग म्हणजे आमच्या अनुभवाचा उपयोग आम्ही तुमच्यासाठी करत असतो. या YouTubeच्या चॅनलच्या आयुर्वेद साक्षरच्या माध्यमामधून सुद्धा आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगत असतो, की या गोष्टी करा, या गोष्टी करू नका. जे आयुर्वेदाने सांगितलं तेच सांगत असतो कारण ते सिद्ध आहे. त्याच्यामुळेच कुठल्याही वेगळ्या अशा गोष्टींच्या मागे न लागता खरं आयुर्वेद काय सांगतो ते महत्त्वाचं आहे. जर खऱ्या आयुर्वेदाच्या व्यवस्थित सिद्धांतांचं पालन केलं तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहतं. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा खरंच विचार करा. त्या खरंच विचारणीय आहेत, विचार करण्यासारख्या आहेत. कुठेही मागे लागू नका. कुठल्याही अशा गोष्टीच्या मागे लागू नका की जेणेकरून तुमचं आरोग्याचं नुकसान होईल. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.